खालीलप्रमाणे आहे. 10. मुकी फुले. आज मी फुलांची गोष्ट सांगणार आहे. लहानपणी मला फुलांचा फार नाद होता. फुलासारखी सुंदर व पवित्र वस्तू जगात कोणतीच नसेल. पृथ्वीवरच्या फुलांनी व आकाशातील ताऱ्यांनी माझ्या जीवनावर अनंत परिणाम केलेले आहेत. माझ्या वडिलांनाही फुलांचा फार नाद. पूजेला भरपूर फुले त्यांना हवी असत. जास्वंद, कर्ण, गुलाब, रास्तुरा वगैरे नाना फुलझाडे शेतावर होती. माझे वडील गणपतीचे मोठे भक्त. दररोज 21 दुर्वांची जुडी ते गणपतीला वाहावयाचे. खुरटलेल्या वाळलेल्या दुर्वा त्यांनी कधी वाहिल्या नाहीत. वाटेल तितके लांब जातील, परंतु हिरव्यागार झुपकेदार लांब दुर्वा ते घेऊन येतील. देवाला साधी दुर्वा वाहाव्याची, ती तरी चांगली नको का, असे ते म्हणत. माझ्या वडिलांपासून फुलांचे वेड मी घेतले, परंतु आईपासून फुलांवर प्रेम करायला शिकलो. मी फुलांसाठी पहाटे उठत असे. आमच्या गावात बकुळ वृक्ष पुष्कळ होते. बकुळीची फुले फारच सुंदर व सुवासिक असतात. त्यांच्यात मधही असतो. लहान लहान जणू मोतीच अशी ती दिसतात. लहान लहान बटणेच जणू असे वाटते. बकुळीच्या फुलांच्या मी परड्या भरभरून आणावयाचा. सकाळी फुले जमवून ठेवाव्याची व 10 वाजता शाळा सुटून आल्यावर त्यांचे हार करावयाचे. वडील ते देवळातील देवांना नेऊन घालीत. सायंकाळी गुलबक्षीची फुले जमविण्यासाठी शाळा सुटताच मी पळत असे. गुलबक्षीच्या फुलांसाठी मुलांमुलींत भांडणे व्हाव्याची. गुलबक्षीचे फूल फार सुंदर असते. फुलांचा देठ लांब, बारीक व कोवळा असतो. देठाच्या टोकाला बारीक मणी असतो. गुलबक्षीची फुले नाना रंगांची असतात. पिवळी, पितांबरी, लाल, पांढरी, कितीतरी प्रकार. गुलबक्षीचे काळे मणी फार सुंदर दिसतात. माझी आई तुळशीच्या अंगणात बसून त्या फुलांच्या माळा करी. गुलबक्षीच्या फुलांची माळ फुलांचा देठच एकात एक गुंफून करतात. त्याला सुईदोरा लागत नाही. या माळांचेही अनेक प्रकार असतात. तोड्याची माळ, दुहेरी माळ, बायका निरनिराळ्या तऱ्हांनी ही फुले गुंफतात. त्या दिवशी रविवार होता. रोज शाळा सुटल्यावर सर्वजण फुले वेचावयास जात असू. पाटीदप्तर घरी ठेवून जो आधी पळत जाईल त्याला अधिक फुले मिळत, परंतु रविवारी कोण केव्हा जाईल याचा नेम नसे. म्हणून त्या दिवशी मी निश्चय केला की आज आपण सारी फुले आणाव्याची. लवकर जाऊन कळ्यास तोडून आणावयाच्या असे मी ठरविले. गुलबक्षीची फुले 4 वाजल्यावर फुलू लागतात व सायंकाळी नीट फुलतात. फुले फुलायला लागण्याच्या आधीच मी जावयाचे ठरविले. बाहेर ऊन होते तरी निघालो. 1 फडके बरोबर घेतले होते. 3 वाजण्याच्या सुमार असेल. आमच्या शेजारच्या धोंडोपंत मास्तरांच्या घरापाठीमागील गुलबक्षीच्या कळ्या मी तोडल्या. गुलबक्षीच्या न फुललेल्या कळ्यांना धुबे म्हणतात. ते सारे धुबे मी तोडून आणले. घरी आल्यावर मी एक तामण घेतले व त्यात पाणी घालून कळ्या टाकून ठेवल्या. संध्याकाळी आई म्हणाली, आज फुले नाही का रे आणायला जात? पान क्र. 43 ठेवली आहेत. तू माळ करतेस का, मी विचारले. आण तर. मी येथेच तुळशीजवळ बसते, म्हणजे घरात देठे पडायला नकोत, आई म्हणाली. मी ताम्हण आणावयास गेलो, परंतु ताम्हणातील फुले नीट फुलली नव्हती. ते पाहून मी खट्टू झालो. ती फुले परडीत घालून मी आईजवळ नेऊन दिली. हे रे काय, कळ्यास तोडून आणल्या होत्यास वाटते, तरीच नीट फुलली नाहीत. श्याम, अरे झाडावर नीट फुलू तरी द्यावे की नाही त्यांना? एवढा काय अधाशासारखा गेलास उतावळा होऊन, असे आई मला बोलत होती. तोच धोंडोपंत मास्तरांकडची बन्या, बापू, बाबी सारी मुले आली. माझे तोंड गोरेमोरे झाले होते. आई मला म्हणाली, श्याम, फुलांना झाडांवर नीट फुलू द्यावे. बाहेरच्या पाण्यात कळ्या किती वेळ टाकल्या तरी फुलत नाहीत. आईच्या दुधावर बाळ पोसते तसे बाहेरच्या दुधावर पोसत नाही. घरच्या साध्या अन्नाने जशी पुष्टी येते तशी खानावळीतील दुधातुपानेही येत नाही. झाडे म्हणजे फुलांच्या माता. झाडे कळ्यांना जीवनरस पाजित असतात, त्यांना फुलवितात. फुले फुलली म्हणजे मग ती देवासाठी आणीत जा. देवाला 1 फूल मिळाले तरी पुरे, परंतु ते नीट फुललेले वाहा. मजकूर. केवढा अर्थ होता माझ्या आईच्या या बोलण्यात. अर्धवट खुडून आणलेल्या कळ्या नीट फुलत नाहीत, तशी अर्धवट कामे नीट फुलत नाहीत, फळत नाहीत. जगात अर्धवट काही नको. जे कराल ते नीटनेटके संपूर्ण यथासांग करा. उशीर लागला तरी हरकत नाही. काहीतरी वेडेवाकडे करण्यापेक्षा न केलेले बरे. श्याम, मुक्या कळ्या नको तोडू. त्यांना फुलायला संधी दे, त्यांना नीट फुलू दे. हे आईचे शब्द मी जन्मभर कधी विसरलो नाही. साने गुरुजी,